पिढ्या बिघडवतो, ही खरी वस्तुस्थिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील काय अब्जाधीश होते का करोडपती होते? अहो, साधे एक पुस्तकही घेऊन देता येत नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचण्याची खूप आवड होती, पण त्यांच्या वडिलांना एक पुस्तकही घेऊन देता येत नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 10 वर्षांनंतर सुद्धा विचारले की 365 पानाच्या दुसऱ्या पॅरेग्राफमधली तिसरी वळ काय? 10 वर्षांनंतर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ती वळ जशीच्या तशी सांगायचे. एवढी बुद्धिमत्ता होती त्यांच्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारले, कोठून आली एवढी बुद्धिमत्ता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ती मी कमावली. ती कशी? ती मी माझ्या परिस्थितीने कमावली. माझ्या वडिलांच्या हातात एखादं पुस्तक दिसलं की मला असं वाटायचं, हे पुस्तक आज आपल्याला मिळालं आहे, उद्या आयुष्यात आपल्याला कधी हे पाहायला मिळेल का ते सांगता येत नाही. त्यामुळे आत्ताच असं वाचून घेतो की पुन्हा वाचायची गरज पडली नाही पाहिजे. एवढी बुद्धिमत्ता होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.